श्री स्वामी समर्थ. उद्या 21 मे अधिक महिन्यातील पहिला गुरुवार आणि अधिक महिन्यातील पहिल्याच गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा बनत आहे. खूप वर्षानंतर अधिक महिन्यामध्ये हा दुर्मिळ सुवर्णयोग आलेला आहे. गुरुपुष्यामृत योग हा क्वचित येत असतो. गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत खास मानला जातो आणि यंदा हा गुरुपुष्यामृत योग हा अधिक महिन्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व कित्येक पटीने वाढलेले आहे. आपल्याला इतर काही जरी करणे शक्य झाले नाहीत तरीसुद्धा या गुरुपुष्यामृत योगावरती काही कामे ही आवर्जून करायची आहेत. खास करून महिलांनी प्रत्येक घरातील गृहलक्ष्मीने ही कामे करायची आहेत, ज्यामुळे घरामध्ये बरकत येईल, घरातील पैसा वाढीस लागेल, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती कायम राहील. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे. ओल्या फडक्याने तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उंबरठा पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर थोडंसं पाणी जे आहे तर ते सुद्धा शिंपडायचं आहे. उंबरट्यावरती सुद्धा आपल्याला पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे. आपला उंबरठा जो आहे तर ते आपल्या पितरांचं स्थान मानलं जातं. त्यामुळे आपण जेव्हा उंबरट्यावरती पाणी शिंपडतो तेव्हा आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात, ज्यामुळे पितृदोष जो आहे तर तो कमी व्हायला सुद्धा मदत होत असते. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. जरी आपल्या मुख्य दरवाजावरती मेटलचं स्वस्तिक असेल तरी त्याखाली आपल्याला ओल्या कुंकवाचं किंवा ओल्या हळदीचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक चिन्ह काढताना त्यामध्ये आपल्याला 4 टिंब द्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत आणि या रेषा काढताना आपल्याला त्या खालून वरती अशा पद्धतीने काढायच्या आहेत. बऱ्याच वेळेला वरून खाली अशा आपण या रेषा काढतो, परंतु ही चुकीची पद्धत आहे. कारण या रेषा म्हणजे आपल्या घराची प्रगती दर्शवतात आणि म्हणून त्या काढताना खालून वर अशा पद्धतीने काढायच्या आहेत. स्वस्तिक सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे काढायचं आहे. बऱ्याच वेळेला आपण अधिक चिन्ह काढतो आणि स्वस्तिक काढतो, परंतु असं स्वस्तिक हे काढलं जात नाही. स्वस्तिक काढण्याची सुद्धा एक व्यवस्थित अशी पद्धत आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर आपला जो उंबरठा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. गोमूत्र, हळद आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला गुलाबजल टाकायचं आहे. हे सर्व मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन हे उंबरट्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर छान अशी छोटीशी रांगोळी जी आहे तर ती सुद्धा काढायची आहे. रांगोळी आपण काढताना जर पांढऱ्या रांगोळीचा वापर केला तर त्यावरती आपल्याला आवर्जून थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. यानंतर आपल्या मुख्य दरवाजाची, आपल्या उंबरट्याची पूजा करायची आहे. स्वस्तिक चिन्ह जे काढलेलं आहे त्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे धूप, अगरबत्तीनं आपल्याला ओवाळायचं आहे. तर असं मुख्य दरवाजाची आणि उंबरट्याची पूजा जी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर आपला जो किचन ओटा आहे, गॅस शेगडी आहे, त्याची सुद्धा पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी गॅस शेगडी ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी सुद्धा त्या गॅस शेगडीच्या समोर भिंतीवरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. हे स्वस्तिक चिन्ह काढताना सुद्धा आपण हळदीनं किंवा कुंकवाने हे स्वस्तिक काढू शकतो. या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं तूप जे आहे तर ते मिक्स करायचं आहे आणि हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरून आपण कुंकवाने स्वस्तिक जरी गिरवलं तरी सुद्धा चालेल किंवा फक्त हळदीचं किंवा फक्त कुंकवाचं स्वस्तिक काढून त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल. गॅस शेगडीची आपल्याला पूजा करायची आहे. हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून धूप दीपाने आपल्याला गॅस शेगडीला ओवाळायचं आहे. यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवी जी आहे तर तिची सुद्धा पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेला आपण या दिवशी अक्षतार्चन करू शकतो, म्हणजे अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे कुलदेवीची विधिवत पूजा करायची आहे. कुलदेवीला, अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन जे आहे तर ते सुद्धा करायचे आहे. कुंकुमार्चन जे आहे तर ते जर आपण केलं तर याचे सुद्धा आपल्याला अतिशय चांगले असे फळ मिळत असते. त्याचप्रमाणे कुंकुमार्चनचं कुंकू जे आहे तर यामध्ये एक दैवी तत्व जे आहे तर ते आकृष्ट होत असते, दैवी शक्ती येत असते. तर त्यामुळे आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन करायचे आहे. या दिवशी आपल्याला गुरूंची जी सेवा आहे तर ती सुद्धा करायची आहे. विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. आवर्जून देवघरामध्ये तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे, कारण तुपाचा दिवा हा शुभ मानला जातो. तसेच या दिवशी श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे. 16 वेळेला आपल्याला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते पठण करायचं आहे. तसेच गाईला म्हणजेच गोमातेला आवर्जून या दिवशी घास द्यायचा आहे.
एक छोटीशी चपाती बनवायची आहे. त्यावरती आपल्याला तासभर भिजवलेली हरभरा डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि असा घास आपल्याला गोमातेला द्यायचा आहे. आणि जरी हे सर्व शक्य झाले नाही तरी मुठभर हिरवा चारा आपल्याला गोमातेला द्यायचा आहे, ज्यामुळे आपल्याला सर्व देवदेवतांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात. तसेच या दिवशी कनकधारा स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचे पठण सुद्धा आपण या दिवशी करू शकतो. विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. त्याचप्रमाणे श्री सुक्तमचे पठण सुद्धा करायचे आहे. तसेच गुरुकृपा व्हावी म्हणून या दिवशी गुरूंची जास्तीत जास्त आपल्याला सेवा उपासना करायची आहे. तुळशी मातेची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. आवर्जून तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, तर हा मंत्र म्हणत आपल्याला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तसेच तुळशीला आपण या दिवशी कच्चे दूध जे आहे तर ते अर्पण करू शकतो. चिमूटभर हळद जी आहे तर ती सुद्धा अर्पण करू शकतो. तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा लावायचा आहे. आवर्जून या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. या दिव्यामध्ये आपण फूल असलेल्या 2 लवंगा, 2 हिरव्या वेलच्या, 1 पिवळी कवडी यासोबत 1 कापूर सुद्धा टाकू शकतो. सर्व वस्तू टाकणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त 2 फूल असलेल्या लवंगा जरी टाकल्या तरी सुद्धा चालतील. तर अशी जी कामे आहेत तर ती आपल्याला आवर्जून या दिवशी करायची आहेत, ज्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभराट होते. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी जी आहे तर ती नांदत असते. आपल्या घरातलं वातावरण आपल्याला आनंदी ठेवायचं आहे. घरामध्ये कलह, किरकिर, कटकट या गोष्टी करायच्या नाहीत. या दिवशी आपल्याला सात्विक राहायचं आहे. सात्विक भोजन जे आहे तर ते आपल्याला जेवायचं आहे. चुकूनही मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही. मांसाहार करणे, तामसिक अन्नपदार्थाचं सेवन करणं तर हे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे.